नमस्कार, मी गणेश काका. उद्या पौष वद्य प्रतिपदा रविवार दिनांक 4 जानेवारी. उद्या पौष मासातील सूर्यनारायणाच्या यात्रेतील मुख्य दिवस. उद्या पौष मासातील तिसऱ्या रविवारी प्रतिवार्षिकप्रमाणे नगर प्रदक्षिणा आणि पालखी सोहळा असतो. तर या नगर प्रदक्षिणेला एक अनन्यसाधारण महत्त्व असते, कारण जो भाविक आवर्जून वर्षातून येणाऱ्या एकदा या उत्सवातील आणि विशेष करून चैतन्यमय अशा या वातावरणातील नगर प्रदक्षिणेला उपस्थित राहतो. न बाधती तया कुळा भूतप्रेत संबंध बाधा या युक्तीप्रमाणे जो भाविक या नगर प्रदक्षिणेमध्ये उपस्थित राहतो त्याच्यावरती अखंड कृपादृष्टी भगवान नारायणाची राहते. तो सर्व भयमुक्त दोषमुक्त होतो आणि त्याच्या घरावरती त्याच्या कुटुंबावरती सूर्यनारायणाची अखंड कृपादृष्टी राहून तो सर्व यशदायक फलदायक असं जीवन जगतो. त्याच्या मनातील सर्व मंगल संकल्प परिपूर्ण होतात. म्हणून आवर्जून उद्या पौष मासामध्ये येणाऱ्या तिसऱ्या रविवारच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि विशेष करून नगर प्रदक्षिणेसाठी म्हणून आपण समस्त भाविकांनी सकाळी 8:15 वाजता श्रीच्या मंदिरामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये उपस्थित राहायचं आहे. स्त्रियांनी काठापदराचं वस्त्र घालावं, पुरुषांनी कुर्ता पायजमा किंवा धोतर पायजमा, डोक्याला टोपी घालावी. विशेष करून फिक्कट पिवळे किंवा केशरी कलरचं वस्त्र अंगावरती असावं. आणि ह्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं असं मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. आणि अशा या चैतन्यमय वातावरणातील पालखी सोहळ्याला आपण उपस्थित राहून भगवान सूर्यनारायणाची कृपादृष्टी आपल्यावरती अखंड राहावं याकरता भगवान सूर्यनारायणाला अनन्य भावे शरण जावे. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला वीरांची, उभ्या राहती सिद्धी होऊन दाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाशी. या युक्तीप्रमाणे अखंड सूर्यनारायणाची कृपादृष्टी तुमच्यावरती राहावं आणि सूर्यनारायणाच्या दर्शनाचा लाभ तुम्हाला मिळावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि सूर्यनारायण भगवान की जय. काका, उद्या मुख्य सोहळा किती वाजता सुरू होणार आहे आणि महाप्रसाद किती वाजता चालू होईल? तसं पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी असा हा यात्रेचा कालावधी असतो. विशेष करून रविवार, मकर संक्रांत, रथसप्तमी आणि पुत्रदा एकादशी, वसंत पंचमी या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व असते. तसे सूर्यनारायणाची प्रथमतः 5:15 वाजता काकडा आरती असते. त्यानंतर विधिवत महापूजा महाअभिषेक असतो आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेस प्रथम आरती असते. त्यानंतर माध्यानाला दुपारी 12 वाजता आरती असते आणि सायंकाळी 6:30 वाजता. अशा 3 प्रकारे रविवारच्या दिवशी ही महाआरती केली जाते. परंतु तिसऱ्या रविवारचे जे एक चैतन्य असतं असा हा सोहळा एक अद्वितीय असतो. म्हणून या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुद्धा विशेष असा दर्शनाचा लाभ असतो. आणि हा दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये पालखी सोहळ्यामध्ये भजन कीर्तन भारूड कीर्तन अशा वेगवेगळ्या माध्यमातून सेवासुद्धा बजावल्या जातात. ह्याच्यामध्ये महिला भजन असते, स्वतंत्र कीर्तन सेवा असते, भारूड सेवा असते आणि पारंपरिक काही खेळ पण साजरे होतात. आणि त्याच्याबरोबर आपली वारकरी संप्रदायाची परंपरा असते आणि त्या वारकरी संप्रदायाचं सुद्धा एक विशेष असे सहकार्य आणि विशेष असे प्रदक्षिणा मार्गावरती विशेष असे त्यांचे सुद्धा योगदान असते. उद्या कीर्तन किती वाजता आहे? पालखी सोहळा ज्यावेळेस सकाळी 8:15 वाजता मंदिरातून निघतो विधिवत पादुकेचं पूजन करून, तो 12 वाजता श्रीच्या मंदिरामध्ये येतो. त्यानंतर महाआरती होते आणि महाआरतीनंतर कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आणि हा पौष महिना कधी संपणार आहे, म्हणजे किती रविवार आहेत अजून? माघ शुद्ध सप्तमीला पौष मासाची सांगता होते, म्हणजे रथसप्तमीच्या वेळेस. यंदा पौष मासामध्ये 5 रविवार आणि माघ मासातले 2 रविवार असे 7 रविवार या ठिकाणी मिळत आहेत. तर आवर्जून मी असं सांगेन की ज्या भाविकांना प्रत्येक रविवारी यायला जमलं, मी ह्याच्या अगोदरच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कितीतरी वर्षानंतर असे सलग 7 रविवार पडले रथसप्तमीपर्यंत. योगायोगाने यावेळेस रथसप्तमीसुद्धा रविवारच्याच दिवशी आली. कारण जी व्यक्ती सूर्य उपासना करते, कारण त्यांच्यासाठी एक चैतन्यमय असं हे स्वरूप होतं 7 रविवारचं. 7 रविवारी नारायणाच्या मंदिराला जर 7 प्रदक्षिणा घातल्या तर त्याच्या जीवनामध्ये जे अमंगल आणि अनिष्ट असतं तर त्या
त्याचा नाश होतो. कारण हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चंदा सच्चिदानंदा श्रीहरी या युक्तीप्रमाणे नारायण अखंड त्याच्यावरती कृपादृष्टी ठेवतो आणि त्याच्या मनातील सर्व संकल्प परिपूर्ण होतात. म्हणून रविवारच्या दिवशी सूर्योदयाला आवर्जून नारायणाचं दर्शन घ्यावं आणि 7 प्रदक्षिणा घाला. प्रसाद केव्हा सुरू होईल उद्या? महाप्रसाद प्रत्येक रविवारी महाप्रसादाचं आयोजन असतं. नारायणाच्या इथं एकमेव असं अन्नदानाची सेवा अशी आहे की प्रत्येक रविवारी सूर्योदयापासून ते अगदी सायंकाळपर्यंत या ठिकाणी अन्नदानाची सेवा चालू असते. विविध मान्यवर त्या ठिकाणी अन्नदान करत असतात. अनेक प्रकारचे अन्नदाता असतात. पण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये म्हणलं तरी चालेल की एकमेव या ठिकाणची यात्रा अशी आहे की सूर्योदयाच्या आरतीपासून ते अगदी सूर्यास्तापर्यंत या ठिकाणी अन्नदानाची सेवा चालू असते. म्हणून भाविकांनी या ठिकाणचा महाप्रसाद सुद्धा आवर्जून घ्यावा. रामकृष्ण हरी. ओके, रामकृष्ण हरी.